अंबा मंगलम जगदंबा मंगलम। आज आपल्या जागृती मातेचं महाआरती करण्यात आलेला आहे। आज आपल्या भागातून लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांचं निवड झालं, त्यांचं मंत्रिमंडळात सहभाग व्हावं या ह्याच्यातून आपल्या भागातील सर्व माता भगिनी व मित्र परिवाराकडून आपल्या मंडळाच्या श्रीमातेची महाआरती करण्यात येत आहे। सौ मनीषा राजू भिंगारे, शाहीर वस्तीमधील जागृती मंदिरमध्ये आम्ही सर्व महिलांनी देवीच्या चरणी प्रार्थना अशी केली आहे की विजयकुमार देशमुख मालक यांना मंत्रीपद मिळावे, म्हणून आम्ही त्याच्या चरणी प्रार्थना केली। आम्ही सर्व बहिणी जागृती मातासाठी महाआरती आयोजित केले होते। त्याचे कारण देशमुख मालक 5दा निवडून आले, त्यांना मंत्रीपद मिळू दे हीच आमची देवीची प्रार्थना आहे। माझं नाव ज्योती संजय कोळी। आज जागृती मातेच्या मंदिराजवळ शाहीर वस्तीतील महिलांनी मिळून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात श्री विजयकुमार देशमुख मालक हे 5व्यांदा निवडून आले, त्यासाठी आम्ही इथं महाआरती करण्यात आली। महिलांच्या वतीने त्यांना मंत्रीपद मिळावं ही देवीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली। तर सोलापूरचे लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांना 5व्यांदा 55,000 निवडून आलेले आहेत। त्या अनुषंगाने सिनियर या ह्याच्याने फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की बाबा मालकांना मंत्रिपद मिळावं, कारण सोलापुरातली जी लोक कामासाठी परगावी जात आहेत किंवा टेकलसन मिल मला यंत्रमाग जे कामगार आहेत आणि त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावं आणि महानगरपालिकेचे जे बस सेवा आहेत जे तोट्यात आहेत ते सुधारण्यासाठी आणि इथं IT पार्क उद्योगधंदे आणण्यासाठी मालकांना मंत्रिपद देणं फार गरजेचं आहे। सोलापूर सक्षम आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एकदम उत्कृष्ट करण्यासाठी मालकांना मंत्रिपद
स्थान मिळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मालकांना मंत्रिपद मिळावं म्हणून हे महाआरतीचं आयोजन केलं आहे. तरी फडणवीस साहेबांना आम्हाला आमच्या सोलापूर उत्तरच्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही सर्व विनंती करतो की मालकांना मंत्रिपद मिळावं. Thank you.